हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 7 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वैदेहीमुळे सूर्याच्या जीवावर बेतलंय. वैदेहीने सूर्याच्या हाताला लागल्यानंतर ज्या काही गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्यांची सूर्याला ॲलर्जी होती आणि या गोळ्या घेताच त्याच्या पोटात खूप दुखतंय आणि त्याला हार्ट अटॅक येण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि इकडे वैदेहीला असं वाटतंय की तिची स्कूटर चोरीला गेली आहे, त्यामुळे ती सूर्याच्या मित्रांचे फोनही उचलत नाहीये. त्यामुळे वैदेहीने जाणून बुजून असं केलंय असं वच्छी बायोला वाटतंय. त्यामुळे वच्छी बायो खूप चिडली आहे. मग सूर्याचा जीव खरंच जाईल का? सूर्याला खूप त्रास होईल की त्याआधी वैदेही पोहोचणार, त्याला वाचवणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वरद आणि सूर्या दोघे एकमेकांसमोर येऊन उभे राहतात आणि वरद आपला माज दाखवतो आणि म्हणतो, तांडेलांचा एकमेव वंशाचा दिवा आज माझ्या समोर आलाय. आज मी फुंकर मारणार आणि त्याला विझवून टाकणार. परंतु वरदला सूर्या काही भीक घालत नाही. वरदची फालतूची बडबड सुरूच असते. सूर्या म्हणतो, ए नाकतोड्या, तुझा नाकच तोडून टाकील, चल निघ इथून. तर वरद म्हणतो, काय करशील? मी काय तुला केलं तर तुझ्या आवशीक जाऊन तक्रार करशील? अजूनसुद्धा कुक्कुलं बाळच आहे, तुझ्या आईला जाऊन सांगशील? त्या वच्छीला जाऊन सांग. तुला जे काही दादागिरी करायची ना ते गावावर करायची. हा वरद तुला घाबरत नाही. वच्छी बायोचं नाव घेतलं म्हणून सूर्या खूप चिडतो आणि म्हणतो, माझ्या आईचं नाव काढायचं नाही. तर वरद चिडून म्हणतो, काय झालं, घाबरलास? आणि या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. वरद म्हणतो, आज नंतर मला साहेब म्हणायचं, साहेब, वरद साहेब. तर सूर्या त्याच्यासमोर हात जोडतो आणि जोर जोरात हसू लागतो आणि म्हणतो, ए नानू, ए मंग्या, पाहिलं का, 4 भाड्याची टकुरी आणली का साहेब होतोय माणूस. या वरदला सुद्धा साहेबच म्हणायचं वाटतं. वरदला खूप राग येतो आणि वरद चक्क सूर्याची गचंडी पकडतो. मग नानू, त्यानंतर मंग्या यांच्या अंगावर सुद्धा वरदची मित्रमंडळी धावून जातात आणि सूर्या सुद्धा वरदची गचंडी पकडतो. वरद म्हणतो, आज तू काय तुझ्या पायावर जात नाही. वरद हा खूप चिडलेला असतो. सूर्या म्हणतो, तुला तुझ्या भाड्याच्या टकुऱ्यांसमोर मार खायचा आहे ना, चल मी पण तयार आहे. या दोघांची मारामारी होणार. इतक्यात पोलीस तेथे पोहोचतात आणि विचारतात, आहे काय चाललं रे? तेवढ्याच सूर्याला पाहून पोलीस म्हणतात, अरे सूर्या दादा, तुम्ही येथे काय चाललंय? काही त्रास होत असेल तर सांगा. वरद घाबरतो. तर सूर्या म्हणतो, नाही नाही, हे आपले वरद साहेब आहे ना, त्यांना आहे ना थोडं कन्फ्युजन झालं होतं, तेच क्लिअर करत होतो. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, साहेबांच्या गाडीचा ताफा जाणार आहे, जा इथून, सगळे जा इथून. पोलीस तेथून निघून जातात आणि मग वरद एकदम माजात सूर्याला म्हणतो, आज पोलीस आले ना म्हणून तू वाचला. तर सूर्या म्हणतो, खरंय, तू आहे ना एक नारळ घे आणि देवासमोर ठेव, कारण आज देवच पोलीस बनून तुला वाचवायला आला होता, नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. हे दोघे एकमेकांना चांगलं टशन देतात. सूर्या गाडीवर बसतो, मंग्या नानू त्याच्या मागे बसतात आणि मग हे सगळेजण, ए साहेब, ए भाड्याचे साहेब, ए भाड्याचे साहेब असं म्हणत म्हणत निघून जातात. पण वरदचा माच काही कमी होत नाही. वरद म्हणतो, ए चला रे, पुढच्या वेळेस ठोकू याला. आणि मग थोड्या वेळानंतर वरद घरी पोहोचतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात की वैदेहीची बदली झाली आहे. वरद विचारतो, काय झालंय, कसली मीटिंग सुरू आहे? रणजित त्याला सांगतो, अरे त्या वच्छीने डाव साधला, वैदेहीची बदली केली आहे. हे ऐकून वरद खूप चिडतो आणि म्हणतो, ती वच्छी आहे ना आता माझ्या डोक्यात चालली आहे. त्या दिवशीच मी तिचा खेळ संपवणार होतो, पण आमच्या औषिक तिचं लय कौतुक ना, म्हणून तिने काही करू दिलं नाही. आत्ता मी तिला काही सोडत नाही. असं म्हणून वरद रागारागाने येतो आणि सदानंदच्या हातून वैदेहीच्या बदलीचं लेटर घेतो. हे लेटर तो फाडणार. इतक्यात सदानंद म्हणतो, थांब वरद, हे सरकारी लेटर आहे, हे असं फाडू वगैरे नको. आपण शांत डोक्याने काहीतरी विचार करूया. वरद चिडून म्हणतो, शांत डोक्याने करा, हो शांत डोक्याने विचार करा, फक्त मिटिंगा घेत बसा. असं म्हणून वरद रागारागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. वैदेही उभी राहते
आणि म्हणते, मी ठरवलंय, माझी चूक नाही तेथे मी माफी मागणार नाही. माझी बदली रद्द नाही झाली तरी चालेल, पण मी वच्छीची माफी मागणार नाही. सगळ्यांनाच ही गोष्ट पटते. रणजित म्हणतो, एकदम बरोबर बोलतेस तू वैदू, माफी मागायची काही गरज नाहीये. येथे आमच्या डोक्यात तर तुमच्या आणि रणजित वैदही आणि वरदच्या लग्नाचा विषय काढणार इतक्यात ललित त्याला थांबवते आणि म्हणते, वैदू जा, टेन्शन घेऊ नको. आमचा सुद्धा हाच विचार आहे की तू कोणाची माफी मागायची नाही. जर आपण त्यांच्यासमोर शरणागती पत्करली ना तर ते आपल्या डोक्यावर चढून नाचतील. जा, तू तुझ्या खोली जा, आराम कर, उद्याचं उद्या पाहू. असं म्हणून ती वैदहीला तेथून पाठवून देते. रणजित विचारतो, का थांबवलं मला? तर ललित त्याला ठणकावून सांगते, येथे त्या पोरीला बदलीचं टेन्शन आहे आणि तुम्ही लग्नाचा विषय काढताय का? काही काळ वेळ बघून तरी बोलत जा. रणजित गप्प बसतो आणि मग लली ही सदानंद जवळ येते आणि म्हणते, दादा आता पाणी ना डोक्यावरून चाललंय, आपल्याला काहीतरी करावंच लागेल. पण सदानंद शांत माणूस असतो त्यामुळे तो काही बोलत नाही. आणि इकडे सूर्या आणि त्याचे मित्र प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचतात. सुलेखाला विचारतात की डॉक्टर मॅडम कुठे आहे? सुलेखा सांगते, वैदू तर घरी गेली. मंग्या म्हणतो, पण त्यांची स्कूटर तर येथेच उभी आहे. तर सुलेखा सांगते, नाही, तिची स्कूटर चालू होत नव्हती म्हणून ती तशीच घरी निघून गेली आहे रिक्षाने. सुलेखा निघून जाते आणि सूर्या या स्कूटरचाच विचार करत असतो की ही स्कूटर परत परत खराब होते. मंग्या म्हणतो, आता डॉक्टर मॅडम सुद्धा गेल्या, आता काय करायचं? तर नानू म्हणतो, घरी जाऊन खाऊन पिऊन झोपायचं, दुसरं काय नाही करायचं. पण तेवढ्यात सूर्या या स्कूटरकडे पाहतो आणि स्कूटरला पाहतात त्याला एक आयडिया सुचते. आता कदाचित ही स्कूटर रिपेअर करायची आणि एकदम नवी कोरी बनवून डॉक्टर मॅडमला द्यायची असं कदाचित सूर्याने ठरवलेलं असेल. आणि तो या स्कूटरकडे पाहतच राहतो पण कोणाला काही सांगत नाही. पाहता पाहता रात्र होते आणि सूर्या मंग्या आणि नानूबरोबर घरी पोहोचतो. घरी येताच सुधाकर त्याला विचारतो, काय रे, आज कोठे गेला होतास? तर सूर्या सांगतो, मी मी कोठे नाही, आपलं नेहमीचंच. बंदरावर गेलो, बोटींचा हिशोब घेतला, त्यानंतर आईस फॅक्टरीमध्ये गेलो, तेथील काम पाहिलं आणि मग आता नाटकाची प्रॅक्टिस तीच करायची आहे. सुधाकर म्हणतो, हो का, एवढी सगळी कामं केली? बायोसुद्धा तेथेच असते. सुधाकर विचारतो, आणि ते आपल्या बाजारजवळचा पूल आहे, त्या पुलावर काहीतरी मारामाऱ्या झाल्या, काहीतरी राडा झाला असं ऐकलंय मी. हे ऐकून सूर्याला मोठा धक्काच बसतो. सूर्याला आठवतं की वरद आणि त्याच्यामध्येच आज वाद झाला होता आणि हे जर बायोला समजलं तर मोठा राडा होईल हे त्याला माहीत असतं. सूर्या म्हणतो, नाही, मला काय माहीत नाही. सुधाकर म्हणतो, मग ठीक आहे, तुला काय माहीत नाही ना? सूर्या म्हणतो, हो, मला काय माहीत नाही. तर सुधाकर चिडून म्हणतो, अरे तुला काय वाटलं, तुझा मामा दिवसभर घरात बसून पानाला चुना लावतो की काय? अरे तुझे आणि त्या देसाईंच्या पोराचे वरदचे भांडणं झाले हे काय मला माहीत नाहीये का? हे ऐकून बायोला मोठा धक्काच बसतो. सुधाकर बायोला सांगतो, बायो तुला माहिती आहे का, आज त्या वरदने चक्क आपल्या सूर्यावर हल्ला केला होता आणि सूर्या हा एकटाच होता, त्याच्याबरोबर हे फक्त दोघे आणि त्या वरदबरोबर पोरं होती. आपल्या पोराला आज काही झालं असतं तर आज आपण काय केलं असतं? हे ऐकून बायोला मोठा धक्काच बसतो. तर सूर्या त्याला समजण्याचा प्रयत्न करतो, मामा असं काही नाहीये. तर सुधाकर म्हणतो, तू गप्प बस, खोटं बोलू नकोस. आणि मग बायो चिडते आणि म्हणते, सूर्या खरं खरं सांग. सूर्या म्हणतो, बायो एवढं काय नाही, आमच्या गाड्या समोर समोर आल्या एवढंच झालं. तर सुधाकर सांगतो, नाही नाही, मला त्या दळवीने कॉल केला होता, हा याच्या अंगावर धावून गेला होता, आपल्या सूर्याला काही झालं असतं मग काय करायचं? बायोचं डोकंच फिरतं. बायो चिडून म्हणते, त्या वरदला त्या दिवशी कानफडात लगावली तेवढी त्याला पुरलेली दिसत नाहीये, आता त्याचा कायमचाच निकाल लावावा लागन. सुधाकर म्हणतो, चल बायो, आज योग्य वेळ, संपूर्ण देसाई कुटुंबाला संपून टाकूया. बायो आणखीनच चिडते आणि तिची बंदूक बाहेर काढते आणि म्हणते, माणसांना गोळा कर. सूर्या बायोला समजवण्याचा प्रयत्न करतो पण बायो त्याचं काही ऐकत नाही. सगळे खूप घाबरतात. बायो आणि सुधाकर घराबाहेर जाऊ लागतात. तेवढ्यात भाई तेथे येतात आणि म्हणतात, वच्छी ऐकून घे, समजूतदारीने काम घे. वच्छी चिडून म्हणते, समजूतदारीने काम घेतलं म्हणूनच इतके वर्ष त्यांचं कुटुंब जिवंत राहिलंय. 25 वर्ष मी शांती ठेवली आहे, पण आता नाही, आता माझ्या झिलाच्या अंगावर धावून गेला त्याला मी दाखवतं. आणि भाई तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, वच्छे ऐकून घे. पण सुधाकर चिडून म्हणतो, वच्छे
यांचं काय ऐकू नको, चल आपण आज त्यांचा खेळ संपू. पण भाई सुधाकरला गप्प बसवतात आणि मग वच्छी ही बाहेर जाणार इतक्यात भाई तिला चक्क अन्नाची शपथ देतात. अन्नाची शपथ दिली म्हणजे बायोची हवाच गेली. बायो ही अन्नाच्या समाधीकडे त्या दिव्याकडे पाहते आणि मग रागारागाने ती आपला निर्णय बदलते आणि काही न बोलता घरात निघून जाते. त्यामुळे सूर्यालाही बरं वाटतं. भाईंचा जीवसुद्धा भांड्यात पडतो. हे दोघे खुश होतात की मोठा अनर्थ हा होता होता वाचला आहे. आणि इकडे वैदही आपलं ट्रान्सफर लेटर पाहत असते. तिला खूप वाईट वाटतं की तिची काही चूक नसताना आज तिची ट्रान्सफर करण्यात आली आहे. बायो काय म्हणाली हे वैदहीला आठवतं की जर तुला तुझी ट्रान्सफर थांबवायची असेल तर माझ्या पायावर नाक रगडून माफी मागावी लागेल, तेव्हाच तुझी ट्रान्सफर कॅन्सल होईल. हे सगळं आठवून वैदही खूप दुःखी होते आणि तेवढ्यात सुलेखा तिला कॉल करते आणि विचारते, वैदू तू तुझी स्कूटर घरी घेऊन गेलीस का? तर वैदू सांगते, नाही ग, स्कूटर सुरूच होत नव्हती म्हणून मी रिक्षाने घरी आले. का, काय झालं? तर सुलेखा तिला सांगते, अगं तुझी स्कूटर इथे दिसतच नाहीये. वैदूला आश्चर्य वाटतं. ती म्हणते, असं कसं? असेलच तेथे कुठेतरी. तर सुलेखा सांगते, अगं थोडा वेळ आधी होती पण नंतर पाहिली तर आत्ता नाहीये. वैदूला मोठा धक्काच बसतो. वैदू म्हणते, सुलेखा असं कसं होईल? तुला माहिती आहे ना ती स्कूटर माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, पहा बरं नीट. तर सुलेखा सांगते, अगं मला माहिती आहे म्हणूनच मी पुऱ्या आरोग्य केंद्राला वळसा मारला पण तुझी स्कूटर काही सापडली नाही. स्कूटर येथे नाहीये. वैदूला जबर धक्का बसतो. वैदू फोन कट करते आणि तिला आपल्या आईच्या या शेवटच्या आठवणीची आठवण येते. ती स्कूटर म्हणजे माझ्या आईची शेवटची आठवण होती आणि आज ती स्कूटरच माझ्यापासून दूर गेली. स्कूटर चोरीला गेली हे आठवल्यावर, हे समजल्यावर वैदही खूप दुःखी होते आणि रडू लागते. तेवढ्यात लली तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि वैदही रडतीये हे पाहून तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. लगेच ती सदानंद दादाला हाक मारते, दादा लवकर ये, वैदू रडतीये. आणि वैदहीला ती समजवण्याचा प्रयत्न करते, झालं गेलं विसरून जा, एवढं खचून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. ललीला असं वाटतं की तिची ट्रान्सफर झाली म्हणूनच ती रडतीये. लली तिला दूध प्यायला देते पण वैदू काही दूध पित नाही. आणि तेवढ्यात सदानंद तेथे येतो आणि विचारतो, काय झालं वैदू, का रडतेस तू? वैदही सांगते, बाबा सगळं एकाच दिवसात का घडतंय? सदानंद तिला समजावून सांगतो, अगं एखादा दिवस असा उजाडतो, एवढं टेन्शन नाही घ्यायचं, सांग बरं काय झालंय? वैदही सांगते, आईची स्कूटर चोरी गेलीये. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. वैदही सांगते, मी हॉस्पिटल बाहेर स्कूटर लावली होती, आता तेथे स्कूटर नाहीये. सदानंदला सुद्धा खूप वाईट वाटतं. रणजित म्हणतो, अगं वैदू जाऊ दे, गेली तर गेली, आपण नवीन स्कूटर घेऊया. तर वैदही म्हणते, नाही ती माझ्या आईची शेवटची आठवण होती आणि मी चालले पोलीस स्टेशनला, मी तक्रार करणार आहे. रणजित म्हणतो, अगं पण पोलिसांना सुद्धा नाही सापडत, त्यांच्याकडे खूप केस असतात. तर वैदही म्हणते, मी चालली आहे, मला कोणत्याही परिस्थितीत ती स्कूटर परत हवी आहे. रणजित हा नाही नाही म्हणत असतो पण सदानंद म्हणतो, ठीक आहे मी जातो वैदूबरोबर. सदानंद आणि वैदही पोलीस स्टेशनला तक्रार करायला निघून जातात. इकडे सूर्या त्याच्या मित्रांबरोबर रूममध्ये येतो आणि सूर्याला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आज वरदच्या राड्यावरून मोठा राडा झाला असता, तो थोडक्यात वाचला. नानू सांगतो, हे सगळं सुधा मामामुळे झालंय. तर सूर्या विचारतो, पण सुधा मामाला कसं कळलं? मंग्या सांगतो, अरे तो सुधा मामा आहे, त्याचा आहे ना खूप मोठा नेटवर्क आहे, गावात कोठे काय घडतंय ना त्याला सगळं कळतं. नानू म्हणतो, आणि तू डॉक्टर मॅडमनं जी मदत केली ना सिलेंडर आणण्यात, ते सुद्धा सुधा मामाने सांगितलं असणार आहे बायोला, लिहून घे तू. मंग्या म्हणतो, खरंय खरंय, आणि आता तू काय कर सूर्या, त्या डॉक्टर मॅडमचा विषय सोडून दे, नाहीतर तुला खूप त्रास होईल बरं. तर सूर्या म्हणतो, जास्त निगेटिव्ह बोलू नको, आणि सगळं कसं आता अंडर कंट्रोल आहे. मला काल लागलं ना तर डॉक्टर मॅडमने किती प्रेमाने त्याला मलम लावला, फुंकर मारली आणि मला गोळ्यासुद्धा दिल्या आहेत. या गोळ्यांकडे सूर्या प्रेमाने पाहत असतो. मंग्या म्हणतो, अरे गोळ्याच दिल्या ना, चॉकलेट कुठे दिलंय? तर सूर्या सांगतो, अरे अमृतापेक्षा जास्त गोड आहे या गोळ्या माझ्यासाठी. असं म्हणून सूर्या या गोळ्या खातो आणि खूप खुश होतो. आणि इकडे वैदही आणि सदानंद दोघे पोलीस स्टेशनला आलेले असतात. इन्स्पेक्टर विचारतो, काय झालंय नेमकं?
तुम्ही शांत बसा आणि मला सांगा. आणि मग वैदही झालेला सगळा प्रकार सांगते की तिच्या आईची स्कूटर चोरीला गेली आहे. आणि इकडे सूर्या हा आपल्या मित्रांबरोबर गप्पा वगैरे मारून त्याच्या होतात. तो म्हणतो, आता तुम्ही जा घरी, मला आराम करायचा आहे. आणि तेवढ्यात सूर्याच्या पोटात जोरात दुखू लागतं. तो ओरडतो आणि नानू आणि मंग्या विचारतात, काय झालं सूर्या, काय झालं? हे दोघे बायोला आवाज देतात. बायोला आवाज दिल्यामुळे बायो, सुधाकर, शोभा सगळेजण धावत पळत येतात. सूर्याच्या पोटात खूप दुखत असतं. सगळे घाबरतात. बायो विचारते, काय झालं तुला, एवढं तुझं पोट का दुखतंय? सूर्या रडत असतो, आरडाओरडा करत असतो. त्याला खूप त्रास होत असतो. सूर्याची अवस्था का झाली कोणाला काही कळतच नाही की नेमकं सूर्याला एवढं पोटात का दुखतंय. सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडमला बोलवा, डॉक्टर मॅडमला बोलवा. आणि इकडे डॉक्टर मॅडम ही पोलीस स्टेशनमध्ये असते. इन्स्पेक्टर तिला समजावून सांगतो, तुमची गाडी आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू, पण गाडी खूप जुनी आहे, तुम्ही सांगताय ना, मग तुम्ही तुमची एनर्जी वाया घालताय असं तुम्हाला वाटत नाही का? तर वैदेही सांगते, सर ती गाडी ना माझ्या आईची होती. आणि मग सदानंद इन्स्पेक्टरला समजावून सांगतो, ती माझ्या बायकोची शेवटची आठवण होती, म्हणून वैदेहीच्या काळजाच्या खूप जवळ आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, कळलं आहे आम्हाला, आम्ही आमच्या सगळ्या चौक्यांना कळवतो आणि जर गाडी सापडली तर तुम्हाला नक्की कळू. वैदेही चिडून म्हणते, सर तुम्ही असं जर का बोलताय? तुम्ही जर आत्ता ॲक्शन घेतली ना तर गाडी नक्की सापडेल. हवं तर मी तुमच्यावर येते, पण तुम्ही आता कोणताही वेळ वाया घालू नका आणि लवकरात लवकर गाडी शोधायला सुरुवात करा. आणि इकडे सूर्याच्या पोटात खूप दुखत असतं. सूर्याचे मित्र सांगतात की त्याने या गोळ्या घेतल्यात. मग सूर्याची बहीण या गोळ्या चेक करते आणि सांगते, अरे देवा, मामा बायो याने या ज्या गोळ्या घेतल्या आहेत ना त्या गोळ्यांची त्याला ॲलर्जी आहे, म्हणून त्याचं पोट एवढं दुखतंय आणि थोड्या वेळानंतर त्याला हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. हे ऐकून बायो, सुधाकर, शोभा यांना जबर धक्का बसतो. आणि इकडे वैदही इन्स्पेक्टरला समजवण्याचा प्रयत्न करत असते. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता चला माझ्याबरोबर. पण तेवढ्यात वैदहीला मंग्या आणि नाण्या कॉल करतात, पण वैदही रागारागाने त्यांचा फोन कट करते. इन्स्पेक्टर वैदहीला समजावून सांगतात, मॅडम तुमचं बरोबर आहे, परंतु हे शहर नाही आहे, आमच्याकडे एवढी मॅनफोर्स नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता घरी जा, आम्हाला जेवढं जमेल आम्ही आमचे 100% प्रयत्न करू. हे ऐकून वैदहीला वाईट वाटतं आणि इकडे शोभा सगळे रडू लागतात. तर सुधाकर हा वच्छी बायोचे आणखीन कान भरून देतो आणि म्हणतो, वच्छी बायो, कळलं का तुला, हे सगळं त्या डॉक्टर मॅडमचं कटकारस्थान आहे. आपण तिची बदली केली म्हणून आपल्या झिलानो त्रास हो म्हणून तिने हे सगळं केलंय. हे ऐकून वच्छी बायोला खूप राग येतो आणि मग बायो सांगते, त्या डॉक्टर भुतकरला कॉल कर. आणि इकडे सुधाकर डॉक्टर भुतकरला कॉल करतो. डॉक्टर खूप घाबरते, फोन उचलते. सुधाकर म्हणतो, बायोला तुझ्याशी बोलायचं आहे. बायो फोन घेते आणि भुतकरला सांगते, तुझ्या त्या शिकाऊ डॉक्टरने ना माझ्या झिलाला अशा गोळ्या दिल्यात ज्यामुळे त्याचं खूप पोट दुखतंय. माझ्या झिलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलोय तिने. आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव, ती आमचे फोन उचलत नाहीये. भुतकर म्हणते, हो हो मॅडम, लगेच फोन करते. भुतकर चांगलीच घाबरते आणि बायो तिला धमकी देते, जर माझ्या झिलाको जीवोलो काही झालं तर मी तुला आणि तिला बोटीला बांधून दर्यात सोडून देईल, एवढं लक्षात ठेव. डॉक्टर भुतकर खूप घाबरते. बायो चिडलेली असते. सूर्याचा त्रास तिला सहन होत नाही आणि सूर्या मात्र वेदनेने कळवळत असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, विसरू नको तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये बायो पुन्हा एकदा वैदहीवर चिडली आहे. मग आता पुढे काय होईल ना हे पाहायला खूप मजा येणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की डॉक्टर भुतकरचा फोन आल्यानंतर वैदही टांडेलांच्या घरी जायला निघेल. सदानंद तिला थांबवण्याचा प्रयत्न करणार, पण वैदही काही ऐकून घेणार नाही आणि निघून जाईल. त्यामुळे सदानंदला खूप टेन्शन येणार. सदानंद घरी येऊन हे सगळं ललीला सांगेल आणि ललीसुद्धा खूप घाबरणार. लली ही सदानंदला म्हणेल, दादा, वच्छीला अजून माहीत नाही आहे की वैदही ही आपल्या घरची मुलगी आहे. जर तिला कळलं की वैदही ही देसाई आहे तर मात्र आपल्या वैदहीचं काही खरं नाही. आपण
वच्छीच्या घरी जाऊसुद्धा शकत नाही. जर आपण वच्छीच्या घरी गेलो तर ती आपला जीव घेईल. सदानंद खूप घाबरणार आणि लली देवाला प्रार्थना करेल की माझ्या वैदेहीला वाचव. आणि इकडे बायो तर वाटच पाहत असेल की एकदाची ती फडफड कधी येते आणि तिची फडफड मी थांबवते. आणि थोड्याच वेळात वैदेही ही तांडेलांच्या घरी येईल. ती तांडेलांच्या घरात पाऊल ठेवणार तेवढ्यात बायो तेथे येईल आणि म्हणेल, ए फडफड, आणि चक्क तिच्यावर बंदूक रोखणार. त्यामुळे वैदेही सुद्धा क्षणभरासाठी घाबरेल. मग आता बायो ही सूर्याचा इलाज वैदेहीला करू देईल का? सूर्याला नेमकं काय झालंय हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा विसरू नको तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.